आमदारकीचा राजीनामा दिला आहे तर भर सभेत लंकेंनी अजितदादांची माफी देखील मागितलेली आहे। त्यामुळे निलेश लंके शरद पवार गटाकडून आता लढणार हे स्पष्ट झालेले आहे। नगर दक्षिण मधून ते लोकसभा लढण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाल्यास भाजपचे सुजय विखे आणि त्यांच्यामध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण पाहतो निलेश लंके यांनी आता आपला आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। इतकंच नाही तर भर सभेमध्ये निलेश लंके यांनी अजित पवारांची माफी देखील मागितलेली आहे। त्यामुळे निलेश लंके आता शरद पवार गटाकडून लढणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। नगर दक्षिण मधून ते शरद पवार गटाचे उमेदवार असतील आणि याविरुद्ध त्यांच्या समोर भाजपचे सुजय विखे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना आता आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। 5 वर्षाचा ये तुमचा शब्द है, हम तुम्हारे साथ हैं। एक चीड निर्माण होणार आहे। अरे तुम्हाला जेवढी नफरत निर्माण होणार आहे, जेवढी चीड निर्माण होणार आहे, त्यापेक्षा 10 पट ह्या शरीराला माझ्या वेदना होत आहे। कारण आपण 5 वर्षाच्या ये तुमचा शब्द है, हम तुम्हारे साथ हैं। और नाशिक करने वाले आपके हत्यारों से दक्षिणे तुम उत्तर सुद्धा आता हातात घेतलेले। आता थांबायची वेळ राहिलेली नाही। आता ज्या ज्या नेते मंडळींनी आपल्याला या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी मदत केली, विशेष करून आदरणीय अजितदादा पवार साहेबांना, ते माझ्या समोर जरी मीडियावाले तिथं सुद्धा मी त्यांना सुद्धा माफी मागतो। आता